बाबांनी पुरं भस्मामध्ये जनार्दन बाबांना लेपून टाकलं आणि 4 वाजून 35 मिनिटांनी आपल्या सर्वांची गुरु माऊली आपल्याला सोडून निघून गेली. लेकरासया करून पोरके कुठे निघे माया पाहुनी टाहो लेकरांचा परतुनी येशील काय बाबाजी बाबाजी याना हो बाबाजी. नाशिक नगरी आसवात बुडली, नाशिक नगरी आसवात बुडली, जनार्दन माया निघाली निघाली, जनार्दन माया निघाली निघाली. नाशिक नगरी आसवात बुडली, नाशिक नगरी आसवात बुडली, जनार्दन माया निघाली निघाली, जनार्दन माया निघाली निघाली. पाहाया माऊली सगुण साकार, पाहाया माऊली सगुण साकार. लेकुराचे चित्त होय सैर भैर, लेकुराचे चित्त होय सैर भैर. जोहीकडे भास, जोहीकडे भास, पाऊले थांबली, जनार्दन माया निघाली निघाली. जोहीकडे भास, पाऊले थांबली, जनार्दन माया निघाली निघाली. नाशिक नगरी आसवात बुडली, नाशिक नगरी आसवात बुडली, जनार्दन माया निघाली निघाली, जनार्दन माया निघाली निघाली. बाबाजी आपल्याला सर्वांना सोडून गेले. 10 डिसेंबरला बाबाजींची नाशिक शहरामधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि बाबाजी या मार्गाने नाशिक संभाजीनगर रोडला त्या गाडीमध्ये बाबाजी शांतिगिरी बाबांनी बाबाजींना सोडलं नाही. सर्व संत मंडळी बाबांच्या बाजूला होती. निफाड मध्ये आले, विंचूर मध्ये आले, पुढे येवल्यामध्ये आले, येवल्याहून अंदरसूनला गाड्या आल्या. रामकृष्ण पाटील बाबा त्यावेळेस एक पुढारी या ठिकाणी होते. सर्व संभाजीनगरच्या मंडळींना वाटत होतं की बाबाजींना वेरूळला न्यावं, काहींना वाटत होतं बाबाजींना शिवपुरीला ठेवावं. पण शांतिगिरी बाबांना विचारल्याशिवाय कोणीच निर्णय घेऊ शकत नव्हतं, कारण शेवटचा श्वास